तीर्थराज प्रयागराज इथे महाकुंभाची भव्य सुरुवात झालेली आहे। पौष पौर्णिमा स्नान उत्सवानंतर आज महाकुंभाचं अमृत स्नान होतंय। महाकुंभ मेळ्यातील पहिलं अमृत स्नान हे सकाळी 6:15 वाजल्यापासून सुरू झालंय। सर्व 13 आखाड्यांमधील लाखो संत आणि भक्त संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान करणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलेलं आहे। तर झेंडे आणि बँड घेऊन अंघोळीसाठी एक आखाडे पुढे जात आहेत। आचार्य महामंडलेश्वर आणि मंडलेश्वर भव्य रथावर विराजमान होऊन स्नानासाठी मार्गस्थ होत आहेत। नागासंत शस्त्रांसह संगमात सर्वप्रथम स्नान करतील आणि सर्वप्रथम आखाड्यातील मूर्ती आणि शस्त्रांना स्नान घालण्यात येते। नागा साधूंची सवारी शाही स्नानासाठी रवाना झालेली आहे आणि आपल्याला पाहायला मिळते आता नागा संप्रदायाचे जे आहेत साधू समोर ते समोर ढोल ताशे घेऊन निघताना पाहायला मिळते आपल्याला। हे नागा साधूचे प्रमुख संत जे आहेत ते निघालेले आहेत आणि हे सगळे संत आता इथूनच डमरू त्यानंतर वादक त्यानंतर ढोलक घेऊन निघताना आपल्याला पाहायला मिळते। समोर जर बघितलं आपण ज्या पद्धतीने हे सगळे साधू जे आहेत एकीकडे डमरू वाजवत आणि त्यानंतर साधू हे सगळे नागा साधू जे आहेत आता शाही स्नानाला त्याला अमृत स्नान समजणार आहे। त्यासाठी आता सवारी प्रथम सगळ्यात पहिले देवाची सवारी असेल। हे ध्वजवाहक आहेत, त्यानंतर नागा साधूचे प्रमुख पहरेदारी, त्यानंतर शिष्य, त्यानंतर आता समोर जर बघितलं आपण तर समोर सगळ्यात पहिले देव आहेत आणि देवानंतर त्या महामंडलेश्वर आणि मंडलेश्वर असणार आहे। आणि ही सगळी स्वारी जी आहे ही सगळी शाही स्नानासाठी स्वारी संगमावरती जे आहे तिथे यमुना आणि गंगा जमुना सरस्वतीचं शाही स्नान झालेलं आहे। आणि या सगळ्यांसोबत जर बघितलं हे सगळे साधू इथून निघताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सगळे साधू जे आहेत हे संत महंत आता सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतंय देव जाताना दिसत आहे आता आणि त्यानंतर नागा साधू जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे इथून हे सर्व थेट संगमावर जाणार आहे। प्रयागराजवरून व्हिडिओनिस्ट मुन्नूसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित झेड मोड बोगद्याचं उद्घाटन केलं। हा बोगदा सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीमध्ये खुला राहणार असल्यानं याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। सोनमर्गच्या सर्व प्रसिद्ध पर्यटन रिसॉर्टशी कनेक्टिव्हिटीसह हा बोगदा वर्षभर काश्मीर आणि लडाखला जोडण्यास मदत करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं। सोनमर्ग ते गगनगीर या भागाला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहील। धोरणात्मकदृष्ट्या हा बोगदा देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हा बोगदा प्रवासासाठी खुला केल्यानंतर आता भारतीय सैन्य कोणत्याही अडथळ्याविना सीमावर्ती भागात सहज पोहोचू शकेल। श्रीनगर ते लडाख मार्ग 12ही महिने आता खुला राहू शकेल। झेड मोड बोगद्यासाठी 2400 कोटींचा खर्च करण्यात आलाय। 6.5 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। या प्रकल्पाचं काम मे 2015 मध्ये सुरू झालं। हा बोगदा 8650 फूट उंचीवर तयार करण्यात आलाय। यापूर्वी हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे सैन्य आणि सर्वसामान्यांच्या वाहनांना या भागातून ये-जा करणं शक्य होत नव्हतं। या बोगद्यामुळे 12 किलोमीटरचं अंतर केवळ 15 मिनिटात सहज पार करता येणार आहे। तसंच एका वेळेला सुमारे 1000 वाहनं या बोगद्यातून प्रवास करू शकतात।